राष्ट्रध्वजाचा राखूया मान, राष्ट्रध्वजाचा राखूया मान. अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे, अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच करारे, ध्वज विजयाचा उंच करारे, उंच करारे, उंच करारे, उंच करारे. आकाशवाणी पुणे. वेदांगी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. आधी एक विनंती. 18 वर्षावरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्या, पण नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. विनाकारण घराबाहेर पडून गावात गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 011 23 978 046 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 020 26 127 394 या महाराष्ट्रासाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. ठळक बातम्या. देशात अन्नधान्य उत्पादनाचा सलग 5व्या वर्षी नवा उच्चांक. आझादी का अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून आजपासून फिट इंडिया फ्रीडम रन 2 चा प्रारंभ. देशभरातल्या 152 पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे गौरव. राज्यातील 4 युवकांना उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान. चालू शैक्षणिक वर्षात शुल्कामध्ये 15% कपात करण्याचा शासन निर्णय जारी. आणि इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. आता सविस्तर बातम्या. यंदा सलग 5व्या वर्षी देशातील अन्नधान्य उत्पादनाचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या अंदाजानुसार गेल्या आर्थिक वर्षात खरीप आणि रब्बी हंगाम मिळून 30 कोटी 85 लाख टन अन्नधान्य उत्पादन झालं आहे. या वर्षात 30 कोटी 10 लाख टन उत्पादनाचं उद्दिष्ट होतं तेही ओलांडलं आहे. याआधी 2011-12 मध्ये 25 कोटी 92 लाख टन इतकं विक्रमी अन्नधान्य उत्पादन झालं होतं. हा उच्चांक मोडीत काढत भारतीय शेतकऱ्यांनी 2016-17 या वर्षात 27 कोटी 51 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला होता. त्यानंतर दरवर्षी उत्पादनाचा नवा उच्चांक प्रस्थापित होतो आहे. कोरोनाची साथ आणि त्यामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाचाही कृषी उत्पादना वाढीवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. 2019-20 आणि 2020-21 या कोरोना प्रभावित वर्षातही उत्पादनात वाढच झालेली दिसते. यंदा प्रमुख पिकांमध्ये तांदळाचं उत्पादन 12 कोटी 22 लाख टन, गव्हाचं 10 कोटी 95 लाख टन, डाळींचं 25 कोटी 72 लाख टन उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. खरीपाचं एकंदर अंदाजित उत्पादन 14 कोटी 95 लाख टन तर रबीचं 15 कोटी 90 लाख टन आहे. तेलबियांचं अंदाजित उत्पादनही विक्रमी असून ते 2019-20च्या 33 कोटी 21 लाख टनांवरून वाढून 36 कोटी 10 लाख टन झाल्याचा अंदाज आहे. ऊसाचं अंदाजित उत्पादनही आधीच्या वर्षी 2 कोटी 92 लाख टनांनी जास्त दिसतं. मात्र ते 2018-19 मधील उत्पादनापेक्षा तसंच उद्दिष्टापेक्षाही कमीच आहे. कापसाच्या उत्पादनातही जवळपास 1 कोटी टन इतकी घट दिसून येते. आझादी का अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून आजपासून फिट इंडिया फ्रीडम रन 2 चा प्रारंभ होत आहे. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया आणि भारतभरातील महत्त्वाच्या इतर 9 स्थानांपासून सुरू होणाऱ्या या उपक्रमात NSGचे 36 कमांडो दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभागी होणार आहेत. नेहरू युवा केंद्र संघटनेतर्फे राज्यातील विविध ऐतिहासिक स्थळांवर फ्रीडम रनचं आयोजन होणार आहे. मुंबईत महात्मा गांधी यांनी 1942च्या भारत छोडोचा नारा ज्या ठिकाणाहून दिला होता त्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून थोड्याच वेळापूर्वी पहिली फ्रीडम रन रवाना झाली असेल. पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, रत्नागिरीतलं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं जन्मस्थान, रायगड जिल्ह्यातलं वासुदेव बळवंत फडके यांचं जन्मस्थान, अकोल्यातलं 1938 मध्ये स्थापन झालेलं सीताबाई कला महाविद्यालय, चंद्रपुरातलं लोकाग्रणी बळवंतराव राघव उर्फ बाळासाहेब देशमुख आणि गोंदियातलं कन्हैयालाल दीक्षित यांच्या निवासस्थान या ठिकाणाहून इतर फ्रीडम रन रवाना होणार आहेत. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा प्रारंभ करतील. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या या संकल्पनेअंतर्गत
75 जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील 75 गावांमध्ये येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत साप्ताहिक कार्यक्रम आयोजित केले जातील. देशातील प्रत्येकानं या उपक्रमाला जनभागीदारी से जन आंदोलन असं लोकांच्या चळवळीचं स्वरूप प्राप्त करून द्यावं, असं आवाहन अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. वर्ष 2018 साठीचे पंतप्रधान श्रम पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. विशेष कामगिरी, अनोखी कार्यक्षमता, उत्पादनाच्या क्षेत्रात लक्षणीय सहभाग तसंच असाधारण धैर्य आणि प्रसंगावधान या बाबी विचारात घेऊन ही पारितोषिकं देण्यात येतात. यावर्षी पंतप्रधान श्रम पारितोषिक श्रमभूषण, श्रमवीर किंवा वीरांगना आणि श्रमश्री किंवा श्रमदेवी अशा 3 श्रेणीत देण्यात आली आहेत. अनुक्रमे 1,60,000 आणि 40,000 रुपयांचे हे पुरस्कार आहेत. 2018 साठी 4 जणांची श्रमभूषण, 12 श्रमवीर आणि वीरांगना संच 17 जणांची श्रमश्री आणि श्रमदेवी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या 152 पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसंच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी या हेतूनं 2018 साली केंद्र सरकारनं हे पुरस्कार सुरू केले आहेत. ही पारितोषिकं मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या 15 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील 11 पोलीस आणि अधिकाऱ्यांनी हे पदक मिळवलं आहे. महाराष्ट्रातील 4 युवकांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी काल केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्याचे सौरभ नवांदे आणि चेतन परदेशी तसंच जळगाव इथले रणजितसिंह राजपूत यांना वर्ष 2017-18च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारानं तर नागपूरचे सिद्धार्थ रॉय यांना वर्ष 2018-19च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 2017-18 साठी 14 तर वर्ष 2018-19 साठी 8 अशा 22 पुरस्कारांचं वितरण काल करण्यात आलं. व्यक्तिगत पुरस्काराचं स्वरूप 1 लाख रुपये पदक आणि प्रमाणपत्र तर संस्थात्मक पुरस्काराचं स्वरूप 3 लाख रुपये पदक आणि प्रमाणपत्र असं आहे. युवा शक्तीला सकारात्मक कार्याशी जोडण्याचा आपला प्रयत्न असल्याचं पुण्यातले पुरस्कार विजेते चेतन परदेशी यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. आणि एस4 स्कूलच्या माध्यमातून विविध शाळाबाह्य मुलांना आम्ही परत शाळेत आणण्याचा प्रयत्न करतो. शिक्षणाची जी क्वालिटी आहे, ज्याला आपण क्वालिटी एज्युकेशन म्हणतो, ते ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांपर्यंत, शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत कसं पोहोचवता येईल याच्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. आमचे काही प्रोजेक्ट आहेत, जसं की मोबाईल लायब्ररी, ज्याच्या माध्यमातून आपण व्होकॅब्लरीवर काम करतो. असे एक साधारणपणे 50 लायब्ररी आपण गावोगावा नेऊन पोहोचवले आहेत. अजून एक प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे मीट द मेंटर. त्याच्यामध्ये मुलांचं जे ध्येय आहे त्याला अचीव्ह करण्यासाठी त्यांना वेगवेगळे मेंटर्सला भेटून देण्याचं काम आपण एस4 स्कूलच्या माध्यमातून करतो. आतापर्यंत आपण साधारणपणे एक 1800 युवा व्हॉलेंटियर्सला या कामाशी जोडलेला आहे आणि युवा शक्ती ही जी आहे ती चांगल्या कामासाठी कुठं ना कुठेतरी वापरता यायला हवी, याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत. राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं काल 2020-21 या वर्षासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार जाहीर केले आहेत. गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार मिळाला असून इतर पुरस्कारांमध्येही याच विद्यापीठानं आघाडी घेतली आहे. उत्कृष्ट समन्वयक, प्राध्यापक आणि विद्यार्थी पुरस्कारांचा यात समावेश आहे. देशात काल 41,195 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर 39,069 रुग्ण बरे झाले. काल देशात कोविड-19च्या 490 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात काल 8,390 रुग्ण बरे झाले तर 6,388 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यातल्या कोविड स्थितीबद्दल अधिक बातम्या आपण 10:10 आमच्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात ऐकू शकाल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलवर. केंद्र सरकारनं 100 शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यासाठी स्मार्ट सिटी अभियान 25 जून 2015ला हाती घेतलं. जानेवारी 2016 ते जून 2018 या काळात 4 फेऱ्यांमधून 100 स्मार्ट सिटीची निवड करण्यात आली. निवड झाल्यापासून या शहरांची नेमकी काय आणि किती प्रगती झाली
ते त्या शहरातले नागरिकच अधिक जाणतात. पण खर्च किती झाला ते राज्यसभेत या पावसाळी अधिवेशनात मिळालेल्या उत्तरातून समोर आलं. गेल्या 9 जुलै 2021 पर्यंत विविध शहरातल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी 1,80,873 कोटी रुपयांच्या 6,017 प्रकल्प निविदा काढण्यात आल्या. त्यापैकी 1,49,251 कोटी रुपयांच्या 5,375 प्रकल्पांसाठी कार्यादेश जारी करण्यात आले. यापैकी 48,150 कोटी रुपयांचे 2,781 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. केंद्र सरकारनं केंद्राचा हिस्सा म्हणून राज्यांना 23,925,083 कोटी रुपये दिले आहेत. त्यापैकी 20,41,014 कोटी म्हणजे जवळपास 85% रक्कम स्मार्ट सिटींनी उपयोगात आणली आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर आणि ठाणे या 8 शहरांची स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या या स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारनं 2,12,823 कोटी रुपयांचा निधी जारी केला असून यापैकी या शहरांनी 90% निधी उपयोगात आणला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुरेखा जोशी, पुणे. 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकंदर शुल्कामध्ये 15% कपात करण्यात यावी असा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. सर्व मंडळांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांना त्याप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात बहुतांश भागात मार्च 2020 पासून बऱ्याच कालावधीसाठी शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी देखील काही शैक्षणिक सुविधांचा वापर केलेला नाही. यामुळे शैक्षणिक संस्थांच्या खर्चात देखील काही प्रमाणात बचत झाली आहे. या पार्श्वभूमीवर आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. शेतमालाला परदेशात बाजारपेठ मिळावी आणि शेतमालाची सुलभतेने निर्यात करता यावी यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून लवकरच राज्यस्तरावर कृती दल नियुक्त करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी काल नाशिकमध्ये दिली. भुसे यांच्या संकल्पनेतून आदिवासी दिनाचं औचित्य साधून नाशिकच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये आदिवासी शेतकऱ्यांचा रानभाजी महोत्सव सुरू झाला. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. तस्करीच्या माध्यमातून परदेशात पाठवली जाणारी दुर्मिळ प्रजातींची कासवं पकडण्यात आल्यानंतर त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी हवाई प्रवास घडवण्याची पहिलीच घटना पुण्याच्या वन विभागानं साध्य करून दाखवली आहे. काल दुपारी दुर्मिळ प्रजातींची ही 63 कासवं विमानानं गुवाहाटीमधील विशेष कासव उद्यानात पाठवण्यात आली. तस्करी किंवा बेकायदेशीर पद्धतीनं घरात ठेवण्यात आलेली ही दुर्मिळ प्रजातींची कासवं असून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात पुण्यात ठेवलं होतं. 8 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर वैशाली झनकर यांनी काल नाशिकच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणी झनकर यांच्या शासकीय वाहन चालकासह एका शिक्षकाला आधीच अटक झाली आहे. वैशाली झनकर मात्र फरार झाल्या होत्या. धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांचं भास्कर वाघ अपहार प्रकरण खणून काढणारे आणि त्यासाठी पत्रपंडित पा वा गाडगीळ पुरस्कार मिळालेले व्यासंगी साक्षेपी पत्रकार धुळ्यातील दैनिक मतदारचे संस्थापक संपादक जगतराव नाना सोनावणे यांचं काल अल्पशा आजारानं धुळ्यातील निवासस्थानी निधन झालं. आज सकाळी एकविरा मंदिराजवळील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या कालच्या पहिल्या दिवशी भारतानं के.एल. राहुल याच्या शतकाच्या जोरावर 3 बाद 276 धावांपर्यंत दमदार मजल मारली. रोहित शर्मानं 83 तर विराट कोहलीनं 42 धावा केल्या. कालचा खेळ संपला तेव्हा के.एल. राहुल 127 धावांवर तर अजिंक्य रहाणे 1 धावांवर खेळत होते. हवामान. कोकणात काल बहुतांश ठिकाणी तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किरकोळ सरींनी हजेरी लावली. आजही कालच्यासारखंच पाऊसमान अपेक्षित आहे. 15 ऑगस्ट नंतर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्यातल्या पाऊसमानात वाढ होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात अन्नधान्य उत्पादनाचा सलग 5व्या वर्षी नवा उच्चांक.
आझादी का अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून आजपासून फिट इंडिया फ्रीडम रन 2 चा प्रारंभ. देशभरातल्या 152 पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे गौरव. राज्यातील 4 युवकांना उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान. चालू शैक्षणिक वर्षात शुल्कामध्ये 15% कपात करण्याचा शासन निर्णय जारी. आणि इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. आमची यानंतरची उद्घोषणा